नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। मी सुवर्ण कट्टीमनी। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। गुळवंचीचे पशुपालक विष्णू भजनावळे यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी, मोहोळचे आमदार यशवंत माने यांची पावसाळी अधिवेशनात मागणी। आगामी 100 वर्षांसाठी विठ्ठल रुक्मिणी माता मेघडंबरीत विसावणार। आकर्षक नक्षीकाम असलेली चांदीची मेघडंबरी बसवली विठ्ठल रुक्मिणी मूर्तींवर। चालू आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील 4.25 लाख महिलांना मिळणार 532 कोटींचं कर्ज। जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिली माहिती। सोलापुरातील बालाजी सरोवर प्रीमियमच्या शिरपेचात मानाचा तुरा। महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कारानं करण्यात आलं सन्मानित। गुळवंची येथील पशुपालक विष्णू भजनावळे यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार यशवंत माने यांनी पावसाळी अधिवेशनात केली आहे। मोहोळ मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील पशुपालक विष्णू हरिदास भजनावळे या पशुपालकाच्या गुरुवारी सायंकाळच्या वेळेस 28 पैकी 24 म्हशींचा पाण्यात विजेचा करंट लागून मृत्यू झाला। त्या पशुपालक असलेल्या विष्णू भजनावळे यांना सध्याच्या बाजार मूल्याप्रमाणे जास्तीत जास्त आर्थिक मदत शासनाच्या वतीनं करण्यात यावी। तसंच मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील श्रेया कापसे हिचा देखील विजेचा शॉक लागून मृत्यू झाला। त्या कापसे कुटुंबाला देखील शासनानं त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी केली। काल माझ्या मतदारसंघातील गुळवंची या गावामध्ये विष्णू हरिदास भजनावळे हा शेतकरी स्वतःच्या घरचे 24 ते 28 म्हशी शेतामध्ये चारायला घेऊन गेल्यानंतर संध्याकाळी 6 नंतर ज्यावेळेस स्वतः शेतकरी म्हशी घरी घेऊन जात असताना गावाच्या कडेला असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये पाणी पिण्यासाठी गेले असता MSEBची तार तुटून त्या पाण्यामध्ये पूर्ण करंट लागला होता आणि त्याच्यामध्ये 3 वर्षापासून 10 वर्षाच्या वयाच्या म्हशींचा एकाच वेळेस 24 म्हशींचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये तात्काळ आपण आदेश देण्यात यावेत की ही काय आपत्ती नाही, आपत्तीच्या दराप्रमाणे नाही, परंतु बाजार मूल्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळली पाहिजे। तात्काळ त्या शेतकऱ्याला एकही गुंठा जमीन नाही, पूर्ण 10 ते 12 जण त्या घरामध्ये राहतात, ते सर्वजण त्याच्यावरती उदरनिर्वाह त्यांचा आहे। त्यामुळे लेंदी प्रोसेस न करता तात्काळ त्याचे पंचनामे आज सकाळी केलेले आहेत, परंतु त्याचा जो लागणारा म्हणजे भरपाई जे ती आपण आपल्या माध्यमातून तात्काळ देण्यात यावी, नाहीतर त्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर आकर्षक नक्षीकाम असलेली चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली। पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुरुवारी रात्री मंदिर समितीचे अध्यक्ष हरिभक्त परायणकार गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आकर्षक नक्षीकाम असलेली चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली आहे। त्यामुळे आता आगामी शेकडो वर्षांकरिता विठ्ठल आणि रुक्मिणी माता हे या मेघडंबरीत विसावणार आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। या निमित्तानं गाभाऱ्यातील जुनी मेघडंबरी काढण्यात आली होती। त्या ठिकाणी सागवानी लाकडापासून तयार करण्यात आलेल्या नवीन 2 मेघडंबरी बसवण्यात आल्या आहेत। विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील सागवानी मेघडंबरीचं वजन 160 किलो तर रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील मेघडंबरीचं वजन 140 किलो इतकं आहे। यावर अनुक्रमे 130 किलो आणि 90 किलो अशी एकूण 220 किलो शुद्ध चांदी वापरण्यात आली आहे अशी माहिती सहअध्यक्ष औसेकर यांनी दिली। या प्रसंगी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, तहसीलदार सचिन लंगोटे, समितीचे सदस्य संभाजी शिंदे, हरिभक्त परायणकार कबीर महाराज, शकुंतला नडगिरे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते। चालू आर्थिक वर्षासाठी 4.25 लाख महिलांना सुमारे 532 कोटी रुपयांचे कर्ज मिळणार असल्याची माहिती सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यातील 35,301 बचत गटांमधील 3,70,000 अर्थातच सुमारे 4.25 लाख महिलांना आगामी आर्थिक वर्ष 2024-25 यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थातच MAVIM आणि उमेदतर्फे 532 कोटींचं कर्ज दिलं जाणार आहे। बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार देऊन आणि सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न
आ, विम आणि उमेदतर्फे केला जाणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होऊ लागल्यामुळं गावागावातील छोटी मोठी बेकायदा सावकारी आता संपुष्टात आली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जिल्ह्यातील तब्बल 4.25 लाख महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग निवडला आहे. गावागावातील गरजू महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडून त्यांना सक्षम बनवण्याचं नियोजन केलं असल्याचं यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सांगितलं. कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू पदार्थांसाठी एक मार्केटिंगचं व्यासपीठ तयार करून देण्याचंही नियोजन असल्याचं यावेळी मनीषा आव्हाळे म्हणाल्या. महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल म्हणून सोलापुरातील बालाजी सरोवर प्रीमियमला आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. हॉटेल क्रिटिक्स आणि ब्लॉगर्स असोसिएशन तसंच वर्ल्ड वाईड बेस्ट हॉटेल.com अध्यक्ष ताजिंदर पाल सिंग यांनी बालाजी सरोवर प्रीमियम सोलापूरला 2024चा महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कार प्रदान केला आहे. वर्ल्ड वाईड बेस्ट हॉटेल.com आंतरराष्ट्रीय आणि भारतातील अनेक हॉटेल्सचे यादृच्छिक ऑडिट केलं. या ब्रँडनं बालाजी सरोवर प्रीमियर सोलापूरचा सुमारे 1.5 वर्षाचा अभ्यास केला, ज्यामध्ये त्यांनी वेबसाईट्स, पाहुण्यांचा अभिप्राय आणि स्थान यांचा समावेश केला. या सर्व वेबसाईटच्या आधारे त्यांनी बालाजी सरोवर प्रीमियमचे गुप्त ऑडिट केले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्यासाठी पुरस्कार प्रदान केला आहे. हॉटेलचे जनरल मॅनेजर ब्रिजेश सिंग यांना 2024च्या महाराष्ट्रातील सर्वोत्तम महाव्यवस्थापक म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांना महाराष्ट्रातील 2024चा सर्वोत्तम व्यवस्थापकीय संचालक म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. बालाजी सरोवर प्रीमियम हॉटेलच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला प्रेरणा मिळाली आहे. विविध योजनेमार्फत महिला सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य TN शिंदे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे बोलताना म्हणाले की नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर झाली असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पिंक रिक्षा योजना सुरू केली आहे. तसंच वर्षभरामध्ये महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. उच्च शिक्षणासाठी मुलींना 100% फी माफी करण्यात आलेली आहे. मुलींच्या जन्मानंतर तिच्या बँक खात्यावर 1,02,000चे अर्थसहाय्य शासन जमा करत आहे. सर्व योजनांचा राज्यातील महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. महिलांना रोजगार द्या. तुम्ही आताच म्हटलं ना की महिला बचत गटाला आता आपण इतकं प्रोत्साहन देतोय, रिक्षा यायला आपण मदत करतो आहोत, फी आपण माफ केली, नोकऱ्यांमध्ये तर आपल्याला ऑलरेडी रिझर्वेशन आहे, आणखीन काय करता येईल असं आपण नक्की विचार करू. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मोहन डांगरे यांनी केलं. प्राची भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, तर दशरथ गोप यांनी शिक्षण संस्थेची माहिती दिली. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरच काही. PG वाले यांचे वाले फॅशन हाऊस येथे पैठणी साड्यांची होलसेल विक्री चालू आहे. खास लग्न सराईसाठी पैठणी साड्यांचे भव्य स्टॉक उपलब्ध. सेमी पैठणी, ओरिजिनल मोने पदर पैठणी, ओरिजिनल हँडलूम पैठणी, येवला पैठणी, मस्तानी पैठणी अशा असंख्य दर्जेदार साड्यांचे एकमेव होलसेल विक्री ठिकाण PG वाले यांचे वाले फॅशन हाऊस. साड्यांमध्ये धर्मावरम, कंची सिल्क, सिल्क साड्यांमध्ये सुद्धा भरपूर स्टॉक उपलब्ध. लग्न बसत्यासाठी सर्व प्रकारच्या साड्या होलसेल रेटमध्ये उपलब्ध. जेंट्ससाठी शर्टिंग शूटिंग उपलब्ध. तर आजच भेट द्या पैठणी साड्यांचे सोलापुरातील एकमेव डीलर PG वाले फॅशन हाऊस, 264 वेस्ट मंगलवार पेठ, शिवानुभाऊ मंगल कार्यालयाजवळ, चाटी गल्ली, सोलापूर. फोन 844 630 7048. बासुरी प्युअर वेज,
जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव. पनीर औरंगाबादी, पनीर डोंगरी टिक्का, पनीर टिक्का मसाला, व्हेज मंचुरियन, रोटीमध्ये विविध प्रकार, नान, कुलचा, तंदूर रोटी, बटर रोटी, चपाती. बर्थडे पार्टी असू देत किंवा पुंज किंवा कुठलेही घरगुती कार्यक्रम, यासाठी काडादी फंक्शन हॉल उपलब्ध. शुद्ध शाकाहारी जेवण म्हणजे पुरातन काळातील कृष्ण आणि पासुरी यांचा नक्कीच आठवण करून देईल असे ठिकाण. एडी जोशी पेट्रोल पंपासमोर, जोळे, सोलापूर. ऑर्डर व पार्टीसाठी आजच संपर्क करा 8446777002 किंवा 9403832020. इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड यांनी बारामती येथील सहयोग बंगल्यामध्ये इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ चिन्ह, खासदार असा नामोल्लेख असणारा सोलापुरी फेटा, पुष्पगुच्छ आणि अजित पवार तसंच सुनेत्रा पवार यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूरच्या विकासासाठी यापुढील काळामध्ये विकासाच्या दृष्टीनं सहकार्य करावं, केंद्रस्तर आणि राज्यस्तरातून सोलापूरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी सोलापूरच्या विकासासाठी आपण नेहमी सहकार्याची भूमिका बाळगू, नक्कीच सोलापूरच्या विकासाबाबत आपण सहकार्य करू अशी ग्वाही दिली आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे, शहर संघटक ऋषी येवले, महादेव राठोड, विनायक शिवशेट्टी, शहर संघटक माऊली जरग यांच्यासह बारामती फोरमचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. सोलापुरात दक्षिणकाली मंदिरात शाकंभरी महोत्सवास प्रारंभ करण्यात आलाय. सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार शेठच्या प्रांगणातील दक्षिणकाली मंदिरात शनिवारी शाकंभरी महोत्सवास प्रारंभ झाला. यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. या प्रसंगी झालेल्या विविध कार्यक्रमाविषयी निलगार ज्ञाती संस्थेचे विश्वस्त नारायणराव काळपगार यांनी माहिती दिली. शाकंभरी महोत्सवाचे महत्त्व सांगताना मंदिराचे प्रधान अर्चक व्यंकटेश कुलकर्णी यांनी न्यूज प्लस चॅनलला देवीची माहिती दिली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हा महोत्सव 21 जुलैपर्यंत राहणार आहे. कालिका मंदिरात वाराही नवरात्र हा महोत्सव सुरू झालेला आहे. वाराही नवरात्र हा महोत्सव कुठल्याही मंदिरात महाराष्ट्रात होत नसून फक्त सोलापुरात कालिका मंदिरात होत असते. संपूर्ण महाराष्ट्रात शारदीय नवरात्र, शाकंभरी नवरात्र आणि वसंत नवरात्र हे 3च नवरात्र होत असतात. आणि आमच्या ह्या कालिका मंदिरात वाराही नवरात्रसुद्धा आम्ही साजरा करतो. आपल्या भाजी मिक्स करून त्यांनी स्वयंपाक करून त्याचा अन्नप्राशन करावे हा मंदिराचा उद्देश असून त्याप्रमाणे आजपासून हा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि ह्या सर्व कार्यक्रमात आपण भक्तगणसुद्धा सहभागी होऊ शकतात. अति प्राचीन काळी ह्या सृष्टीमध्ये फार दुष्काळ पडला. मग सर्व ऋषीमुनींनी देवीची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेमुळे देवी प्रसन्न होऊन त्या देवीच्या शरीरातून सर्व फळभाज्या उत्पन्न झाल्या. म्हणून देवीला ह्या भाज्यांनी अलंकार करतात. शाकंभरीं स्तुवन् ध्यायन् जपन् संपूज्य नमन् अक्षयमश्नुते शीघ्रम् अन्नपानामृतं फलम्. शाकंभरी देवीची जो पूजा करतो, जप करतो, अनुष्ठान करतो, देवी नमस्कार करतो, जो शाकंभरी देवीची सेवा करतो त्या व्यक्तीला, भक्तांना कधीही अन्न पाण्याची कमतरता भासत नाही. आणि जे काही अन्न पाणी मिळणार आहे ते अक्षय स्वरूपात मिळणार आहे. अक्षय याचा अर्थ असा होतो कधीही न संपणार. क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. क्रांतीवीर लहुजी शक्तीसेना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर तसंच क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ लष्कर सोलापूर एरोस्ट्रक्चर सिव्हिल यांच्या संयुक्त विद्यमानं सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाच्या सन्मानार्थ 100 जन्मठेपेबद्दल 100 सामाजिक उपक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप या कार्यक्रमाचं महानगरपालिकेच्या लष्कर येथील कॅम्प शाळेमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सदर बाजार पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, काशीनाथ बदगुणकी, प्राध्यापक दशरथ रसाळ, मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन, किशोर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये सुरेश पाटोळे यांनी दरवर्षी क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप हा कार्यक्रम घेतला जातो असं सांगितलं. यावर्षी मात्र जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य घडवावं म्हणून 100 जन्मठेप 100 सामाजिक उपक्रमाअंतर्गत हा उपक्रम घेतला जात आहे असंही ते म्हणाले. या कार्यक्रमामध्ये जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसंच इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास जरीपटके, विश्वेश्वर गायकवाड, महेश जोगदंड, महेश तेजबिंदे, सिद्धराम जरीपटके, अभिषेक हाटकर, अक्षय गायकवाड, समर्थ पाटोळे, आदित्य पारधे, ॲडव्होकेट कोळी, ॲडव्होकेट श्रीवास्तव, गोकुळ कांबळे, शहाणे, हंचाटे, अरकेरी, बिराजदार आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केलं तर आभार शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन यांनी मानले. ड्रीम फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानानं प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. प्रबोधनात्मक उपक्रमाची ही युवा विकास दिंडी सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये जाणार आहे. या दिंडीमध्ये वृक्षारोपण, समाज प्रबोधन, व्याख्यान, व्यसनमुक्ती, कीर्तन, भारूड, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम, सेंद्रिय शेती आणि उद्योग मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसंच या दिंडीचं उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते मंगळवारी 9 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे, नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले, NSS विभागाचे प्रमुख राजेंद्र वडजे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती हरिभक्त परायणकार सुधाकर महाराज इंगळे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली. ही दिंडी सोलापूर शहर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध महाविद्यालयांमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत जाणार आहे. बालाजी अमाइन्स तर्फे वृक्षारोपण आणि डॉक्टर कलाम कौशल्य विकास तर्फे करिअर मार्गदर्शन विद्यार्थी आणि पालकांना करण्यात येणार आहे. बुधवारी 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता सोलापुरामध्ये 4 हुतात्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ या दिंडीचा समारोप करण्यात येणार आहे अशी माहिती काशीनाथ बदगुणकी यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेस रमेश खाडे, मयूर गवते आदींची उपस्थिती होती. समृद्ध जीवनाचे असे एक अभिनव प्रबोधनपर, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, राष्ट्र उभारणी, सोलापूरचा पर्यटन समन्वय असे उपक्रम घेतो. अशा पद्धतीनं हा एक वारीला घेऊन तरुणांच्या समोर हा विषय घेऊन जावा, तरुणांना सुद्धा वारीच्या संबंधाने विषय आपण घेऊन जावा, अशा या वेगळ्या उपक्रमाला यंदा प्रारंभ करतोय आपण. आणि कॉलेजवर जाऊन हा उपक्रम करण्याचा आता संकल्प केलेला आहे. ही चालत आलेली आषाढी वारी ही त्यांच्या समोर मांडायची आणि त्यांचं करिअर वारी या माध्यमातून सुद्धा जागृती करण्याचं नियोजन आता या माध्यमातून आपण करतोय. आणि या अनुषंगानं या विषयाला आपण समाजासमोर घेऊन जावं.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं जगद्गुरू शंकराचार्य यांनी दर्शन घेतलं. बद्रीनाथ ज्योतिर्मठ येथील पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. शंकराचार्य महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रेकरिता पुण्यात आले होते. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सोडणूक मंडळातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. शंकराचार्यांनी श्रीची आरती देखील केली. यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ, केशव विध्वंस, दगडूशेठ ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा एक नजर ठळक घडामोडींवर. गुळवंचीचे पशुपालक विष्णू भजनावळे यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी. मोहोळचे आमदार यशवंत माने यांची पावसाळी अधिवेशनात मागणी. आगामी 100 वर्षांसाठी विठ्ठल रुक्मिणी माता मेघडंबरीत विसावणार. आकर्षक नक्षीकाम असलेली चांदीची मेघडंबरी बसवली विठ्ठल रुक्मिणी मूर्तींवर. चालू आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील 4.25 लाख महिलांना मिळणार 532 कोटींचं कर्ज. जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिली माहिती. सोलापुरातील बालाजी सरोवर प्रीमियमच्या शिरपेच्यात मानाचा तुरा. महाराष्ट्रातील सर्वोत्तम हॉटेल म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि आदरातिथ्य पुरस्कारानं करण्यात आलं सन्मानित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरंच काही. नमस्कार.